नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। ज्या विद्यार्थ्यांचं ITI इलेक्ट्रिशियन किंवा वायरमॅन झालेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे महाराष्ट्रामध्ये सध्या महाजनरेशन, महाट्रान्सको आणि महावितरण मध्ये जागा निघालेल्या आहेत आणि त्या परीक्षा IBPS पॅटर्न नुसार होणार आहेत। तुम्हाला परीक्षेमध्ये IBPS पॅटर्न नुसार कशा पद्धतीचे प्रश्न येतात हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। या व्हिडिओचा जो आजचा आपला टॉपिक आहे तो आहे सिंक्रोनायझिंग म्हणजे काय आणि सिंक्रोनायझिंग जर करायचं असेल तर कोणकोणत्या अटी किंवा कोणकोणते नियम आपल्याला पूर्ण करायला पाहिजे तरच आपल्याला सिंक्रोनायझिंग करता येते हे आपण डिटेल मध्ये या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, जे काही तुम्हाला IBPS पॅटर्न नुसार महावितरण असेल, महापारेषण असेल किंवा महाजनको असेल, या परीक्षेमध्ये जे काही प्रश्न येतात तशाच टाइपचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। आणि या सिंक्रोनायझिंग वरती किंवा सिंक्रोनायझिंगच्या कंडिशन्स काय काय आहेत याच्यावरती येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला 1 ते 2 प्रश्न येऊ शकतात आणि या व्हिडिओचा नक्की तुम्हाला ते प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला फायदा होऊ शकतो। तर चला बघूया आपण सिंक्रोनायझिंग म्हणजे काय। तर सिंक्रोनायझिंग म्हणजे काय, तर सिंक्रोनायझिंग म्हणजे या ठिकाणी तुम्ही सिंक्रोनायझेशन म्हणजे 2 अल्टरनेटर पॅरलल मध्ये जोडणे, त्याला आपण सिंक्रोनायझेशन किंवा सिंक्रोनायझिंग म्हणतो। ठीक आहे, तर तुम्हाला याच्यावरती प्रश्न येऊ शकतो। सिंक्रोनायझिंग मध्ये 2 अल्टरनेटर पॅरलल मध्ये जोडल्या जातात किंवा सिंक्रोनायझिंग मध्ये 2 अल्टरनेटर सीरीज मध्ये जोडल्या जातात किंवा सिंक्रोनायझिंग मध्ये 2 अल्टरनेटर सीरीज किंवा पॅरलल मध्ये किंवा वरील पैकी सर्व किंवा वरील पैकी कोणतेही नाही असे वेगवेगळे 5 ऑप्शन दिले जातात। तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सिंक्रोनायझिंग करतोत म्हणजे जे 2 अल्टरनेटर आहेत ते कसे कनेक्ट करतो, पॅरलल मध्ये कनेक्ट करतो म्हणजे पॅरलल मध्ये जोडतो। लक्षात आलं, तर याला सिंक्रोनायझिंग म्हणतो। मग हे सिंक्रोनायझिंग कसं केल्या जाते, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला माहितीच आहे अल्टरनेटर हा काय करतो, इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो। ठीक आहे, अल्टरनेटर इलेक्ट्रिसिटी जनरेट केल्यानंतर आपण ती जे काही जनरेशन झालेलं आहे ते बस बारला जोडतो। ठीक आहे, किंवा ग्रिडला जोडतो आपण। मग आपल्याला दुसरा अल्टरनेटर कनेक्ट करायचा असेल तर त्या ठिकाणी त्या दोन्ही अल्टरनेटरला पॅरलल मध्ये कनेक्ट करावं लागते। ठीक आहे, तर हे पॅरलल मध्ये का कनेक्ट करतो, तर पॅरलल मध्ये कनेक्ट करण्याचं सगळ्यात पहिलं रिझन म्हणजे आपल्याला जे जनरेशन कॅपॅसिटी आहे 2 अल्टरनेटर पॅरलल मध्ये जोडल्यानंतर त्याची इन्क्रीज होते। ठीक आहे, मग दुसरं हे झालं फर्स्ट। दुसरं काय रिझन आहे, मेन रिझन, तर 2 अल्टरनेटर जर तुम्ही पॅरलल मध्ये कनेक्ट केलात तर काय होते, त्या ठिकाणी एखाद्या अल्टरनेटर वरती जर फॉल्ट असेल, त्याचा मेंटेनन्स करायचा असेल आपल्याला, तर दुसऱ्या अल्टरनेटर वरती त्याचा लोड शिफ्टिंग करून आपण ती सिस्टीम ऑन ठेवू शकतो। ठीक आहे, याचं हे सुद्धा बेनिफिट आहे। तो आता तुमचा प्रश्न असेल सर 2च अल्टरनेटर पॅरलल मध्ये जोडलो त्याला सिंक्रोनायझेशन म्हणतोत का, ठीक आहे, किंवा सिंक्रोनायझिंग म्हणतोत का, 2 किंवा 2 पेक्षा जास्त ठीक आहे अल्टरनेटर आपल्याला पॅरलल मध्ये जोडता येते। ठीक आहे, आणि त्याला सिंक्रोनाइज म्हणजे जे काही कंडिशन्स आहेत तसे वेगवेगळे मेथड सुद्धा आहेत सिंक्रोनायझिंग करण्याच्या किंवा सिंक्रोनायझेशन झालंय का नाही ते चेक करण्यासाठी सुद्धा वेगवेगळे मेथड्स आहेत। हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणारच आहोत, पण सध्या या व्हिडिओमध्ये सिंक्रोनायझिंग म्हणजे काय आणि सिंक्रोनायझिंग साठी पूर्ण कराव्याच्या अटी कोणत्या आहेत हे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत। ठीक आहे, तर हे झालं सिंक्रोनायझिंग। ठीक आहे, तर तुम्हा सगळ्यांना हे सिंक्रोनायझिंग समजलंच असेल। ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला काही जर डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करू शकता। ठीक आहे, सिंक्रोनायझिंग साठी पूर्ण कराव्याच्या अटी कोणकोणत्या आहेत असा प्रश्न नेहमी आतापर्यंत ज्या काही एक्झाम झालेल्या आहेत, ठीक आहे, हा जो टॉपिक आहे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, IMP टॉपिक आहे। ज्या काही आतापर्यंत एक्झाम झालेल्या आहेत त्या एक्झाम मध्ये 1 किंवा 2 प्रश्न या टॉपिक वरती नेहमी येतात। ठीक आहे, तर त्याच्यासाठी IMP आहे। जे विद्यार्थी तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात तर हे पॉइंट तुम्ही नोट करून ठेवा, येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला याचा नक्की फायदा होणार आहे। ठीक आहे, तर सिंक्रोनायझिंग करायचं असेल, समजा आपल्याला 2 अल्टरनेटर पॅरलल मध्ये जोडायचे असतील, सिंक्रोनायझिंग करायचं असेल तर त्या ठिकाणी कोणकोणत्या अटी ह्या पूर्ण असल्या पाहिजे, म्हणजे काय काय त्या ठिकाणी कंडिशन्स आहेत। ठीक आहे, तर बघा फर्स्ट कंडिशन 2 अल्टरनेटरचे टर्मिनल व्होल्टेज
सारखं असलं पाहिजे. ठीक आहे, जे काही तुम्ही दोन अल्टरनेटर पॅरलल मध्ये जोडत आहात आणि तुम्हाला त्याला सिंक्रोनायझिंग करायचं आहे तर त्याचं व्होल्टेज सारखं असायला पाहिजे. व्होल्टेज जर सारखं असेल तरच तुम्ही ते दोन अल्टरनेटर पॅरलल मध्ये जोडू शकतो. ठीक आहे, अदरवाईज जर व्होल्टेज सारखं नसेल तर पॅरलल मध्ये तुम्हाला जोडता येते का किंवा सिंक्रोनायझिंग ते होते का? होत नाही. ठीक आहे, अशाच टाइपचे कंडिशन्स तुम्हाला IBPS पॅटर्न नुसार येणाऱ्या परीक्षेमध्ये दिल्या जातात. ठीक आहे, ह्या 4 कंडिशन दिल्या जातात आणि 5वा ऑप्शन दिल्या जाते वरील पैकी सर्व. त्या केसमध्ये सिंक्रोनायझिंग करण्यासाठी ठीक आहे कोणकोणत्या अटी आहेत असा जर प्रश्न परीक्षेमध्ये आला तर ह्या 4 कंडिशन आणि 5वा ऑप्शन जर दिलं समजा तर हे 5वा ऑप्शन त्यासाठी करेक्ट असते. किंवा ह्याच्यामधल्या या 4 पैकी कोणतीही एक किंवा कोणतेही 2 किंवा कोणतेही 3 किंवा कोणतेही 4 असे तुम्हाला ऑप्शन मध्ये म्हणजे बघा टॉपिक जो आहे तो आपल्याला पूर्ण समजून घ्यायचा आहे. त्याच्यापैकी तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन आला तर आन्सर लिहिता येते किंवा इनडायरेक्ट म्हणजे फिरून जरी विचारलं तरी तुमचा जर कन्सेप्ट क्लिअर राहिला तर तुम्हाला तो प्रश्न सोडवता येतो. ठीक आहे, तर अल्टरनेटरचे टर्मिनल व्होल्टेज हे सारखं असलं पाहिजे. त्यानंतर दोन्ही अल्टरनेटरची ही फ्रिक्वेन्सी जी आहे ती सारखी असली पाहिजे. ठीक आहे, आता तुम्हाला माहितच आहे आपल्या भारतामधली स्टँडर्ड फ्रिक्वेन्सी किती आहे? 50 हर्ट्ज आहे. ठीक आहे, तर जे दोन अल्टरनेटर तुम्ही पॅरलल मध्ये कनेक्ट करायला ते दोन्ही अल्टरनेटर ची जी फ्रिक्वेन्सी आहे ते सारखी असली पाहिजे, सेम असली पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर 3 फेज अल्टरनेटरच्या बाबतीत फेज सिक्वेन्स हा सारखा असला पाहिजे. ठीक आहे, जर समजा 3 फेज अल्टरनेटर असेल तर 3 फेज अल्टरनेटरचा जो काही फेज सिक्वेन्स आहे ठीक आहे 3 फेज म्हणल्यानंतर RYB असे फेज सिक्वेन्स आहेत. हे फेज सिक्वेन्स दोन्ही अल्टरनेटरचं म्हणजे समजा अल्टरनेटर 1 आहे त्याचा फेज सिक्वेन्स काय आहे? RYB. त्यानंतर अल्टरनेटर 2 आहे त्याचा फेज सिक्वेन्स काय आहे? RYB. तरच आपण ते दोन्ही अल्टरनेटर पॅरलल मध्ये जोडू शकतो. ठीक आहे, अदरवाईज ते दोन्ही अल्टरनेटर जर फेज सिक्वेन्स जर सारखं नसेल तर ते दोन अल्टरनेटर तुम्हाला पॅरलल मध्ये जोडता येत नाहीत. ठीक आहे, तर ह्या कंडिशन अतिशय महत्त्वाच्या आहेत, सगळ्यांनी लक्षात ठेवा. दोन्ही अल्टरनेटरचा फेज अँगल हा सारखा असला पाहिजे. ठीक आहे, तर दोन्ही जे अल्टरनेटर जे काही तुम्ही अल्टरनेटर तुम्हाला पॅरलल मध्ये कनेक्ट करायचे आहे ते सिंक्रोनायझिंग करायचं आहे त्या दोन अल्टरनेटरचं बस बार सोबत तर त्या दोन्ही अल्टरनेटरचा जो काही फेज अँगल आहे तो सुद्धा सेम असला पाहिजे. ठीक आहे, तर इन शॉर्ट तुम्हाला काय सांगता येते जर दोन अल्टरनेटर पॅरलल मध्ये जर तुम्हाला जोडायचे असतील तर व्होल्टेज सेम पाहिजे, त्यानंतर तुम्हाला फ्रिक्वेन्सी सेम पाहिजे, त्यानंतर फेज सिक्वेन्स सेम पाहिजे, त्यानंतर फेज अँगल सेम पाहिजे. म्हणजे ह्या 4 कंडिशन जर फुलफिल असतील ठीक आहे या 4 कंडिशन जर कंप्लीट असतील तर तुम्ही ते दोन्ही अल्टरनेटर पॅरलल मध्ये जोडू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि जो पुढचा व्हिडिओ येणार आहे जे सिंक्रोनायझिंग करण्याच्या कोणकोणत्या पद्धती आहेत हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो या YouTube चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करायला विसरू नका आणि मॅक्सिमम तुमच्या मित्रांना या व्हिडिओची लिंक शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो आपण तुमच्यासाठी YouTube वरती एक सिल्वर प्लॅन आहे जे की एक नॉमिनल फीस मध्ये आहे 199 रुपये मध्ये. तर ते तुम्ही म्हणजे हे मेंबर YouTubeचं मेंबर प्लॅन मेंबरसाठी हा प्लॅन आहे तो सुद्धा तुम्ही जॉईन करून आमच्या सोबत जोडू शकता आणि तुमचा जो काही येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला स्कोर करायचा आहे तुम्हाला सिलेक्शन मिळवायचं आहे त्याच्यासाठी नक्की फायदा होणार आहे. याच्या व्यतिरिक्त व्हॉट्सअप ग्रुपची लिंक जी आहे ह्या व्हिडिओच्या मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक त्या दोन्ही लिंकला क्लिक करून ते दोन्ही ग्रुप जॉईन करून घ्या. एक्झाम संदर्भात जे काही अपडेट्स आहेत ते तुम्हाला त्या ग्रुपवरती मिळत जातील. किंवा तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन क्लास जॉईन करायचा असेल तर मी ह्या ठिकाणी एक नंबर लिहितो या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करून पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊ शकता. ठीक आहे, 95 45 21 91 59 या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.